पिक्चरमध्ये तर काहीच नाही दाखवलं, 2% दाखवले. तख्तावर बसण्याकरता औरंगजेबानी स्वतःच्या रक्तातल्या 36 लोकांची हत्या केली. 4थ्या दिवशी नाक कापायचं, 5व्या दिवशी नख सोलायचे, चामडी सोलायची. चामडी सोलल्या गेलेली आहे संभाजी महाराजांची चामडी. विचारायचा, चिल्लाया संभा चिल्लाया. संभाजीराजे आणि कवी कलशांना नेण्यात आलं आणि त्यांच्या शरीराचे 1-1 इंच छोटे कुऱ्हाडीने तुकडे करण्यात आले. पण कमीत कमी भारतीय लोकांना तर कळलं की छत्रपती शिवरायजी महाराजांचा असा छावा होता की ज्यांनी 40 दिवस हाल अपेष्टा सहन करून जो औरंगजेबाला शरण गेला. एक सेतू बांधला होता श्रीरामचंद्रांनी दगडाचा, आणि दुसरा हा महादेवाचा भक्त शिवपुत्र सेतू बांधायला घेतोय, तो लाकडाचा सेतू बांधायला घेतोय, आणि आता तिथपर्यंत बांधत नाही, किल्ल्यापर्यंत. शिवाजी चला गया लेकिन सोच छोडतो. सोच काय होती? शंभूराजे होते. शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब शंभूराजे. हाथी घोडे तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक हिट पॉडकास्ट नंतर आज पुन्हा आपल्यासोबत नरेंद्र केवले सर आलेले आहे छत्रपती संभाजी महाराजांवरचा आणखी एक हिट पॉडकास्ट देण्यासाठी. तर सर, स्वागत आहे तुमचं कनेक्टिंग डॉट्स मध्ये. धन्यवाद. कसं आहात सर तुम्ही? एकदम छान. तर मग सर, इकडे तिकडे न घुमवता गोष्ट, छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण कसं होतं? आता सगळ्यात पहिले आपण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणाची गोष्ट करतो, प्रत्येक मुलाच्या दृष्टीने किंवा मुलीच्या दृष्टीने जो जेव्हा लहान असतो, सगळ्यात महत्त्वाची असते आई. पण संभाजी महाराजांचं दुर्भाग्य असं की लहानपणी जेव्हा ते 2 वर्षाचे होते त्या सईबाई साहेबांचं निधन झालं, आणि त्यावेळेस स्वराज्यावर सगळ्यात मोठं संकट आलं होतं ते अफजलखानाच्या रूपाने. तेव्हा संभाजीराजे फक्त 2 वर्षांचे होते. म्हणजे साधारणतः 1659ला जेव्हा अफजलखानाने आक्रमण केलं आणि महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659ला अफजलखानाला मारलं, तर त्यावेळेस त्याच्या 2 महिने अगोदर, 2-3 महिने अगोदर सईबाई साहेबांचं निधन झालं. आणि तुम्ही विचार करा की आई विना मूल आपण कसा विचार करू शकतो त्यांचा, कारण आई म्हणजे कोणत्याही बाळासाठी सर्वस्व असते, आणि संभाजीराजांना आईचंच प्रेम मिळालं नाही. पण तरी म्हणजे मी दोन्ही हातांनी त्रिवार मानाचा मुजरा करतो ते जिजाऊ महासाहेबांना, की त्यांनी आयुष्यामध्ये एक नव्हे तर 2 छत्रपती घडवले. म्हणजे सईबाईंची सुद्धा जबाबदारी त्यांनी पूर्ण केली, आणि आजीची जबाबदारी सुद्धा जिजाऊ मायसाहेब यांनी पूर्ण केली. त्यांनी शिवाजी महाराजांनाही घडवलं आणि त्यांनी शंभूराजांनाही घडवलं. जेव्हा शंभूराजे लहानाचे मोठे होत होते, तर प्रत्येक वेळेस जिजाऊ महासाहेब, आणि मी नाव घेतो ते पुतळाबाई साहेबांचं. खरं पाहिलं तर पुतळाबाई साहेबांबद्दल आपल्या इतिहासाला फार कमी माहीत आहे आणि लोकांनाही माहीत नाही. त्या महाराजांच्या एक पत्नी होत्या, 8 पत्नींपैकी एक पुतळाबाई होत्या, आणि प्रचंड प्रेमळ होत्या. मी सोयराबाईंचं नाव घेत नाही, कारण सोयराबाईंनी कधी मनापासून संभाजीराजांवर प्रेमच केलं नाही. संभाजीराजांनी त्यांच्यावर प्रेम केलं, पण सोयराबाईंचं प्रेम हे सर्वात जास्त काय म्हणू की आपण संभाजीराजांवर तितकं त्यांनी प्रेम केलं नाही. पण पुतळाबाई साहेबांनी प्रचंड प्रेम केलं. पुतळाबाई साहेबांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं, आणि त्यामुळे जणू काही आपलंच मूलबाळाच्या त्यांनी जो लळा लावला संभाजीराजांना, तो प्रचंड असा म्हणजे आपण ज्याला म्हणू की कारुण्यमयी होता. आणि जिजाऊ महासाहेबांनी सुद्धा संभाजीराजांना जे मोठं केलं त्यांना सगळं शिकवलं, कारण मोठे महाराज सतत मोहिमेवर असायचे. मग संभाजी महाराजांकडे कोण लक्ष देणार, तर जिजाऊ महासाहेबांनी आणि पुतळाबाई साहेबांनी लक्ष केलं, आणि त्यांना संस्कारातून नीतिमत्तेचं, चारित्र्याचं उत्तम शिक्षण जिजाऊ महासाहेबांनी आणि पुतळाबाई साहेबांनी दिलं. मग संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांकडून काय शिकवण घेतली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्र प्रथम, धर्म प्रथम, कुटुंब नंतर. सगळ्यात मोठी शिकवण जी संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांकडून जी घेतली असेल ती हीच घेतली की राष्ट्र सर्वोपरी, धर्म सर्वोपरी, समाज सर्वोपरी, रयत सर्वोपरी. म्हणजे रयतेचं कशाप्रमाणे पालनपोषण करायचं आहे, तर मुलाप्रमाणे पालनपोषण करायचं आहे. जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या मुद्रेबद्दल विचार करतो, प्रतिपत चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता,
शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. शिवाजी महाराजांच्या मुद्रेत काय आहे? शिवाजी महाराजांच्या मुद्रेत लिहिलेलं आहे की प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाला वंद्य असणारी शहाजी पुत्र शिवाजीची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसते. याच्यामध्ये असं नाही म्हटलंय मुद्रेमध्ये शिवाजी महाराजांनी की ही मुद्रा कोणासाठी आहे, तर भोसलेंच्या कल्याणासाठी आहे, सरदारांच्या कल्याणासाठी किंवा माझ्या राज्याच्या कल्याणासाठी, असं नाही, लोककल्याणासाठी. हे जे ध्येय आहे शिवाजी महाराजांचं की लोककल्याण, मला काय करायचं आहे, ध्येय स्पष्ट आहे, मला लोककल्याण करायचं आहे. आणि हे जे प्रतिबिंब, हे जे विचार संभाजी महाराजांच्या मनावर बिंबवले ते जिजाऊ महासाहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, पुतळाबाई साहेबांनी, हे जे बिंबवले आहे ना, संभाजी राजे शेवटपर्यंत त्याच्याशी प्रामाणिक राहिले. म्हणजे खरोखरच जर आपण बघितलं तर संभाजी राजांची जी निर्भीड वृत्ती दिसते, कोणालाही न घाबरण्याची, ती आलीच मुळात शिवाजी महाराजांकडनं आहे. कारण विचार करा तुम्ही की शिवाजी महाराजांनी स्वतःपेक्षा डबल असलेल्या अफझल खानाला स्वतः जाऊन भिडले. त्यांनी एखाद्या सरदाराला पाठवलं का तू भिड, आता कसं आहे राजकारणी, तुम लढो मग कपडे सांभाळतो, तसं नव्हतं. हा, तर शिवाजी महाराजांनी स्वतः भिडले अफझल खानाला, स्वतः त्याला संपवलं. त्याच्यानंतर जो प्रजेचा रयतेचा त्यांच्यावर विश्वास बसला, रयत मागे आली. आणि याच्यामुळेच जे संभाजी महाराज शिवाजी महाराजांना लहानपणापासून बघत होते की आपले पिताश्री कोणत्या प्रमाणे कार्य करत आहे, आपला पिता किती त्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे, सतत मोहीम, कुठलाही आराम नाही, सतत एकच ध्येय म्हणजे लोककल्याण, रयतेचं कल्याण, स्वराज्याचं कल्याण आणि स्वराज्य कसं वाढवायचं, हिंदवी स्वराज्य कसं वाढवायचं, याचा एकमेव विचार त्यांच्या मनात होता. तो संभाजीराजांनी कायम ठेवलेला आहे आणि तो त्यांच्या मनामध्ये बिंबलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ आईसाहेबांचं तर योगदान अद्वितीय आहे, ते तर कोणी नाकारू शकत नाही. आणि संभाजी महाराजांचं मराठा साम्राज्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन होता मग? संभाजी महाराजांचं मराठा साम्राज्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन जे होतं ते जबरदस्त होतं. कारण कसं आहे की जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर अनेक सरदार होते की जे स्वराज्याला सोडून गेले. कारण त्यांना असं वाटलं की बस आता शिवाजी महाराज गेले, आता स्वराज्य कोण सांभाळणार, काय सांभाळणार, स्वराज्य पोरकं झालं. ही एक जी पोकळी पडली होती, ही पोकळी, आणि त्याच्यानंतर काय होतं, थोडंसं घरातले भांडणं चालू झाले. मग सोयराबाईंची कारस्थानं असो, ते आपण म्हणतो की अनाजी पंतांची कारस्थानं असो, समाजी दत्तोंची कारस्थाने असो, ह्या सगळ्या कारभारांनी कारस्थानं केली आणि सोयराबाईंनी त्यांना साथ दिली किंवा सोयराबाईंनी सुद्धा त्यांना पकडून त्यांना राजाराम महाराजांना बसवायचं होतं. पण राजाराम महाराजांचं सगळ्यात जास्त प्रेम संभाजी राजांवर होतं. लहान जरी होते पण राजाराम महाराज पोक्त होते, विचाराने परिपक्व होते, कारण ते शिवरायांचंच रक्त होतं, त्याच्यामुळे ते परिपक्व होते. त्यांचं सर्वात जास्त प्रेम हे संभाजी राजांवर होतं. पण म्हणतात ना की जेव्हा तुमच्या मनात लोभ येतो त्यावेळेस तुमची सगळी नातीगोती तुम्हाला क्षुल्लक वाटायला लागतात. संभाजी महाराजांनी इतकं प्रचंड प्रेम केलं सोयराबाई साहेबांवर. आणि हे जे कारभारी होते, जे जवळपास 20-25 कारभाऱ्यांना जे संभाजी महाराजांनी देहांत प्राशन दिलं, हत्तीच्या पायी दिलं, यांनी जे पहिल्यांदा कारस्थानं केले ना, त्यावेळेस जेव्हा संभाजी महाराजांनी यांना पकडलं तर यांना माफ केलेलं आहे, लक्षात ठेवा. यांना कोणालाही लगेच शिक्षा नाही दिली. आणि ज्यावेळेस यांना समोर आणण्यात आलं साखळदंड बांधून, तर संभाजी महाराजांनी यांचे साखळदंड सोडले आणि त्यांना सांगितलं की माझ्या आबासाहेबांनी जी माणसं कमावलेली आहेत, काहीतरी यांच्यात असलं पाहिजे ना, म्हणून आबासाहेबांनी यांच्यावर एवढा विश्वास ठेवला आणि यांना एवढं मोठे पदं दिली. तर त्याच्यामुळे यांना यावेळेस कोणतंही शासन नाही, यांना माफी. पण त्यांनाही सक्त ताकीद दिली की संभाजी एकदाच माफ करतो, जी माफी मिळाली आहे ती एकदाच, याच्यानंतर माफी नाही. याच्यानंतर कटकारस्थानं स्वराज्यात झाली तर माफी मिळणार नाही. संभाजी महाराजांनी सगळ्यांना माफ केलं. आणि दुसरं म्हणजे ज्या ज्या पदावर जे जे होते त्यांना त्याच पदावर त्यांनी कायम ठेवलं. डिमोशन नाही केलेलं आहे कोणाचं, ना अनाजी पंतांचं डिमोशन केलं, ना अजून कोणाचं डिमोशन केलं, कोणाची डिमोशन केली. त्या पदावर तुम्ही होते त्याच पदावर त्यांना कायम ठेवलं. पण नंतर त्यांच्या मनात परत कारस्थानं आली आणि मग शेवटी ना इलाजास्तव संभाजी महाराजांना कडक निर्णय घ्यावा लागला आणि यांना देहांत शासन द्यावं लागलं. कारण जर तुम्ही वेळेवर शासन दिलं नाही
तर प्रशासनावर तुमचा धाक राहत नाही, अधिकारी तुमच्याशी व्यवस्थित वागत नाही, अधिकाऱ्यांवर तुमचा धाक राहत नाही, वचक आणि रुबाब राहत नाही, दरारा राहत नाही आणि मग ते स्वैर वागायला लागतात. आणि याचा त्रास रयतेला होतो, प्रजेला होतो. म्हणून तुम्हाला वेळेच्या वेळी शिक्षा द्याव्या लागतात. हा दंडक शिवाजी महाराजांनी घालून दिलेला. आपण जेव्हा रांझ्याच्या पाटलांना महाराजांनी शिक्षा दिली ती लगेच दिली, गुन्हा शाबूत झाल्यावर दिली. त्याच्यामुळे प्रजेवर धाक राहिला, त्याच्यामुळे स्वराज्यावर धाक राहिला. आणि त्याच्यानंतर कोणी स्त्री ही मराठ्यांची देवाऱ्यातील देवता आहे, तिच्याकडे तुम्ही मातृ नजरेनेच बघायला पाहिजे. हा दंडक शिवाजी महाराजांनी घालून दिलेला होता. नंतर स्वराज्यामध्ये कधीही स्त्रीबद्दलचा कोणताही घाणेरडा गुन्हा घडलेला नाही आणि ते संभाजीराजांनी केलेला आहे. त्यांनी जेव्हा यांना शिक्षा दिली त्याच्यानंतर जे स्वराज्यातले ज्यांच्या मनात काही चाललेलं होतं स्वराज्या विरोधी काही करायचं, त्या सगळ्यांवर वचक बसलं आणि मग ही थोडीशी कारस्थानं थांबली. मग त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी जी मोहीम उघडलेली आहे ती अतिशय धीरोदात्तपणे उघडलेली आहे आणि सळो की पळो करून सोडलेल्या मुलं. आणि हे मराठा साम्राज्यातलं जे त्यांचे योगदान आहे की त्यांनी प्रत्येकाला कोणाही मध्ये किंवा हा छोटा आहे तो मोठा हे बघितलं नाही, समान लेखलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे त्याला मोठं केलेलं आहे. मग तो संताजी धनाजी असो, सगळे असतो, कोणी असो, ज्याच्यामध्ये टॅलेंट आहे तू टॅलेंट दाखव, तुझ्यातलं कर्तृत्व दाखव, मी तुला मोठं बनवतो. हे संभाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. हे तर आजकाल कसं आहे की टॅलेंट वगैरे काही दाखवू नका, तू किती मोठा चोर आहे, तू किती लोकांना फसवू शकतो, हे तुझं टॅलेंट आहे, मी तुला मोठं करतो. हे सध्याशी चालू आहे. त्यावेळेस तसं नव्हतं. तुम्ही कर्तृत्व दाखवा, तुमच्या प्रजेबद्दलचं प्रेम दाखवा, तुम्ही काय करू शकता हे मला दिसू द्या, मी तुम्हाला मोठं करतो. आणि मोठं झालेले आहे. मग ते संताजी घोरपडे असो, धनाजी जाधव असो, की अनेक सरदार असो, खूप मोठे मोठे सरदार असो. त्याचं कारण म्हणजे संभाजीराजांनी त्यांना तशी साथ दिली, त्यांना मोठं होण्याकरता साथ दिली, त्यांच्या पराक्रमाला वाव दिला, म्हणून ती मोठी झालेली आहे. आणि एक आउट ऑफ द टॉपिक क्वेश्चन, तुम्ही जे म्हटलं की शासन हे वेळेवर दिलं पाहिजे, तर मग आज जे पाकिस्तानने इंडियावर अटॅक केला तर आपला जो प्रतिशोध घेतला आपण, तर ते बरोबर होतं की काय तीव्र राहायला पाहिजे? प्रतिशोध आपण घेतला, ठीक आहे, प्रतिशोध घेतला, पण पूर्ण घेतला का? जेव्हा तुम्ही एखाद्या राष्ट्रावर हल्ला करता तुमचे काही ध्येय धोरणं असतात ना. जर आज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजकडे जर भारताचं शासन असतं तर त्यांनी या परिस्थितीत काय केलं असतं? त्या परिस्थितीमध्ये त्यांनी ज्याप्रमाणे अफजल खानाचा संपूर्ण नाश केला तसाच नाश केला असता. इतकी चांगली परिस्थिती, अनुकूल परिस्थिती तुम्हाला परत मिळणार नाही, या 75 वर्षात परत आली नाही. की कोणताही विश्वातला देश तुमच्या विरोधात बोलत नव्हता. ज्यावेळेस तुम्ही 3 युद्ध लढली, 1965चं किंवा 1962चं, 65चं आणि 71ची 3 युद्ध लढली, त्यावेळेस तुमच्याकडे काय होतं? ना तुमची GDP होती, ना तुमच्याकडे पैसा होता, ना तुमच्याकडे साधनं होती, ना तुमच्याकडे शस्त्र होते, ना सॉफ्ट पॉवर होती, ना सॉफ्ट पॉवर कोणतीच नव्हती ना. स्त्रियांनी अक्षरशः स्वतःच्या मंगळसूत्र सोनं दान देऊन, राष्ट्राला दान देऊन तुम्ही त्याच्यातून शस्त्र विकत घेतलेली आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो की एका युद्धामध्ये तर आपल्या तंजावरच्या भोसलेंनी 2000 किलो दान दिलेलं आहे सोनं. नेहरूंना 2000 किलो दान दिलं, शस्त्र घ्या, हे घ्या सोनं मी देतो. तंजावरचे भोसले बघा, इथे भोसले आलेत तंजावरचे. म्हणजे राष्ट्रप्रेम ज्याला म्हणतात ते हे आहे, म्हणजे मूळ कुठे जात नाही. 2000 किलो देशाला दिलं सोनं, त्याच्यातून शस्त्र, सैनिकांकरता आपण जॅकेट्स घेतले, ग्लोव्स घेतले, सगळ्या गोष्टी घेतल्या. पण प्रतिशोध म्हणाल तर तो अर्धवटच राहिला, कारण ध्येय तुमचं काही साध्य झालं नाही. ना POK भारतात आलं, बरोबर, ना जे आपले सैनिक तिकडे जे 14, 15, 20 जण अटकलेले आहे ते सुटले, ना कुलभूषण जाधव सुटला, सुटले का? एवढ्या वर्षापासून हाल अपेष्टा टॉर्चर सहन करून राहिले, सुटले का? हाफिज सईद तुम्हाला मिळाला का? मसूद अझहर मिळाला का? दाऊद इब्राहिम मिळाला का? तो मिळाला नाही. मग जर काही साध्य झालं नाही, बरं, ज्यांनी पुलगामावर, पहलगामवर अटॅक केला ते जे 4 अतिरेकी होते, ते अतिरेकी तुम्हाला सापडले का? मग याच्यातलं कोणतं ध्येय जर तुमचं साध्य होत नाही आहे तर मग प्रतिशोध पूर्ण झाला का? नाही, अर्धवट प्रतिशोध झाला. मग त्याचा आनंद साजरा करण्याची काहीच गरज नाही. जर तुमचा प्रतिशोधच अर्धवट राहिला, म्हणजे तुम्ही अफजल खानाला येऊ दिलं, त्यांनी सगळं करून चालला गेला, तुम्ही फक्त त्याला धमकी देऊन पाठवून दिलं, प्रतिशोध पूर्ण झाला नाही झाला. मग तुमच्या राष्ट्राचे इतके पैसे खर्च झाले, सगळं तुमचा खर्च झालं, प्रतिशोध तुमचा अर्धा आहे, तर मग आपण कसं म्हणू शकतो की आपला प्रतिशोध पूर्ण झाला? याचं उत्तर सगळ्यांनीच द्यावं. आणि मग अशा वेळेस
आपल्याला काय, आपण मग कारण देतो. हा. डोनाल्ड ट्रम्प कोण आहे आपल्या याच्यात हस्तक्षेप करणारा? काय संबंध डोनाल्ड ट्रम्पचा? काहीच नाही. तो कसा म्हणू शकतो, तिसरा व्यक्ती, तिसरा देश म्हणू शकतो आमच्या दोघांच्या भांडणामध्ये तिसरा करून आला, ट्विट करून आला की यांचं सीजफायर झालं. सीजफायरचं पण त्यांनी उल्लंघन केलं, सगळंच केलं. मग हेच जे आहे ना, ते मी म्हणजे सगळ्या राजकारण्यांना हात जोडून नम्र विनंती करतो या पॉडकास्टच्या माध्यमातून की शिवचरित्र खरोखरच शिका. शिवचरित्र हे शिकणं आवश्यक आहे, KG पासून तर PG पर्यंत. म्हणजे रणांगणात कसं जिंकायचं आणि टेबलवर सुद्धा कसं जिंकायचं हे शिवचरित्र तुम्हाला शिकवेल. आजपर्यंतच्या रणांगणामध्ये आमचा सैनिक जिंकलेला आहे आणि हे राजकारणी टेबलवर हरलेले आहे. मला वाटलं यावेळेस ती परंपरा खंडित होईल, पण यांनी तीच परंपरा कायम ठेवली. माझ्या दृष्टीने प्रतिशोध अर्धवट राहिला. आपण काहीही साध्य केलेलं नाही. फक्त इतकंच आहे की आमचे जे शस्त्र आहे आम्ही जे टाकले त्याची आमची चाचणी झाली. पण शत्रूचं शेपूट हे वाकडंच राहणार आहे. मी तुम्हाला आधी सांगतो, उद्या परत हेच होणार आहे. कारण तुम्ही सापाला पूर्ण ठेचलंच नाही, तुम्ही त्याला अर्धवट सोडून दिलं, तो परत फणा उगारल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जे जे आपल्या पूर्वजांनी सांगितलं, जे जे काही पूर्वजांनी, आधीच्या पूर्वजांनी चुका केल्या त्या तुम्ही परत केल्या. आणि ज्यांनी चुका न करता हिंदवी स्वराज्य घडवलं त्यांचं तुम्ही वाचन केलं नाही. इतिहासापासून आपण काही शिकून नाही, काही शिकलोच नाही ना. काही शिकलो नाही. आपण काय शिकलो? अरे मुघल साम्राज्य ज्या मराठ्यांनी संपूर्णपणे संपवलं, की ज्या मुघलांचं अफगाणिस्तानपासून तर ब्रह्मदेशपर्यंत राज्य होतं, वरतून काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत राज्य होतं, त्या मुघलांना मराठ्यांनी संपवलं. हा इतिहास तुम्ही शिकायला पाहिजे, शिकवायला पाहिजे की तुम्ही मध्ययुगीन इतिहास शिकून आले, सगळे इतिहास शिकून आले, आधीचे इतिहास शिकून आले, अलेक्झांडर ग्रेट म्हणून आले. हे इतिहास तुमच्या कामाचे आहे की तुमचा जो अभिमानाचा इतिहास आहे संभाजी राजांचा, शिवाजी महाराजांचा, हा तुमच्या देशाचा खरा इतिहास आहे. हा आत्ताच्या काळातला इतिहास आहे, 300 वर्षापूर्वीचा. हा तुम्ही शिकवायला पाहिजे की 2000 वर्षाचा शिकवायला पाहिजे. तो काळ गेला, पण तुम्हाला आजच्या इतिहासामध्ये जे त्यांनी शिकवण दिली ती तुम्ही आताच तर शिकत नाही. आता मग तुम्ही शिकाल कधी? तुमच्याजवळ आज 14 लाखाची इंडियन आर्मी आहे, पॅरामिलिटरी फोर्स आहे, तुमच्याजवळ टेरिटोरियल आर्मी आहे. सगळी आर्मी आमच्याजवळ 30 ते 35 लाखाची असताना आम्ही एका खोत्रट देशासमोर सीजफायर, तिसरा देश आमची घोषित करतो. आणि त्यांना 1 बिलियनची मदत केली IMFनी. मग तुम्ही मिळवलं काय? म्हणजे अमेरिका आपल्या साईडने, त्यांच्या साईडने काही कळतच नाहीये. अमेरिका कोणाच्या साईडने नसते. एक लक्षात ठेवा, पाकिस्तानला मदत अमेरिका करते. अमेरिकेला सतत तुमचा देश अस्थिर पाहिजे. आतंकवादी येत राहिले, तुमचा देश अस्थिर राहत राहिला, तुमचे सतत आक्रमण तुम्ही परतवत राहिले आतंकवाद्यांच्या रूपाने, तुम्ही अस्थिर राहाल, तुमच्या GDPला धक्का बसेल. तुम्ही सुसंपन्न व्हा, वैभव संपन्न व्हा आणि एकदम वैभवशाली व्हा, पराक्रम संपन्न व्हा. हे अमेरिकेला कधीच वाटणार नाही. तो सगळ्यात शहाणा देश आहे की ज्यांनी तो शत्रूला कधीच मोठा होऊ देत नाही. कोणी मोठा होत असेल तो कधी युद्ध विकरून काढेल आणि तो त्याला हे करेल. इराकचं काय होतं त्याचं? काहीच नाही. विनाशकारी शस्त्र लपवल्या, इराकला नष्ट केलं. आता त्यांना इराणला करायचं. मला तर वाटते या 1 वर्षाच्या आतच बहुतेक इराणवर हल्ला करेल अमेरिका. कारण त्यांना मिडल ईस्ट सिक्युअर करायचं आणि सगळे $1 स्वतःच्या खिशात टाकायचे आहे. त्याच्यामुळे एक ना एक दिवस इराणवर 100% हल्ला होणार. आणि त्याच्याकरता चायनाला दाबण्याकरता हे जे अमेरिका सगळं करून आला, तर चायना मदत कोणाला करून आला? इराणला करून आला. मग इराणला मदत करून आला चायना. मग चायनाची नांगी ठेचण्याकरता ट्रेड वॉर केलं. पण आता त्याच्यात दिसलं की अमेरिकेचं नुकसान होऊन आलं, मागे घेतलं. म्हणजे त्यांना काही लाजही वाटत नाही. टेरिफ्स लावले बिलकुल. म्हणजे ते काय बोलतात आहे, काय माघार घेतात आहे. पण आपण ते जाऊ द्या सगळं. पण शिवाजी महाराजांकडून आम्ही काय शिकलो? 23 जेव्हा तह झाला महाराजांचा, तेव्हा संभाजी महाराज महाराजांच्या सोबत होते. पुरंदरचा जेव्हा तह झाला ना, 23 किल्ले महाराजांनी दिले. 5 लाख होणांचा मुलूक होता आपला स्वराज्य, त्याच्यापैकी 4 लाख होणांचा मुलूक आपण त्यांना दिला. मुघलांना दिला ना, 4 लाख होणांचा मुलूक दिला आणि 23 किल्ले दिले. महाराजांजवळ किती किल्ले होते? 11 किल्ले राहिले आणि 1 लाख होणांचा मुलूक राहिला. संभाजीराजे जामीन राहिले, त्यांना 50,000 वगैरे मिळाली असेल ती मुघलांकडनं. तर त्यावेळेस संभाजीराजे किती हुशार होते एक उदाहरण सांगतो. मिर्झा राजे जयसिंग, दिलेर खान आणि संभाजीराजे एका शामियानात बसले होते. तर तिथे मिर्झा राजे जयसिंग चेस खेळत होते, बुद्धिबळ खेळत होते. मग संभाजीराजे आले इतक्यात.
तर मिर्झा राजांनी विचारलं, शंभूराजे तुम्ही खेळाल का? तो म्हणे हा, खेळणार का नाही. तर दिलेर खानाने कुत्सितपणे म्हटलं की शंभूराजे आप तो खेलोगे लेकिन दाव पे क्या लगाओगे, जीतोगे तर क्या जीतोगे. तेव्हा संभाजी राजांनी उत्तर दिलं की जर आम्ही जिंकलो तर हे 64 जे खाणे आहे ना, तर आम्ही 64 दाणे घेऊ. तर म्हणे 64 दाणे. हसला दिलेर खान, 64 दाणे तुम्ही घ्याल. पण एवढी मोठी मुघल सल्तनत, करोडांचं हे असणारी 64 दाणे मागून आले. म्हणे आम्हाला शोभेल का? म्हणे थांबा, म्हणे 64 दाणे कशी? तर प्रत्येक दाणा दुसऱ्या दाण्यामध्ये डबल होईल. दुसऱ्या खाण्यामध्ये प्रत्येक दाणा काय होईल? डबल होईल. उसे क्या वाले 64 दाणे में तो कितने हो जाएंगे? देंगे. बोले रुको, बोले खान साहब, अभी शुरू होने का है. मग पहिल्या खाण्यात 1 दाणा, दुसऱ्या ह्याच्यात किती 2, तिसऱ्या ह्याच्यात 4, 5व्या ह्याच्यात 6, त्याच्यानंतर 7व्या ह्याच्यात किती झाले? करत करत 16 दाण्यामध्येच ती संख्या कोटींमध्ये पोहोचली. सांगा म्हणे खान साहेब, आता पुढचे अजून करू का डबल? हे जे तुम्ही 64 पर्यंत पोहोचाल म्हणे, तर तुमचा मुघलांचे 23 किल्ले काय आम्ही जे दिलेले आहे, पूर्ण मुघल सल्तनतनी भीक जरी मागितली तरी मुघल सल्तनत देऊ नाही शकणार. तर तिथे दिलेर खानाचं तोंड पडलं होतं. एवढे हुशार होते शंभूराजे, कारण शिक्षण शिवाजी महाराजांचं होतं, जिजाऊ महासाहेबांचं होतं, पुतळाबाईंचा लळा होता, कारुण्य होतं. जिजाऊ महासाहेबांनी मुत्सद्दीपणा शिकवला होता, शिवाजी महाराजांनी करारीपणा शिकवला होता. याच्यातून शंभूराजे घडत होते. असं सोपं थोडी आहे. शंभूराजे असं थोडी बनतात. त्याच्यासाठी स्वतःला कणखर बनवावं लागतं. तर मग आपण छत्रपती संभाजी महाराजांपासून काय शिकू शकतो? छत्रपती संभाजी महाराजांकडनं सर्वप्रथम तुम्ही शिका, किंवा आपण शिकू, की युवा पिढीने शिकलं पाहिजे की स्वतःला बलवंत बनवणं, स्वतःला व्यायाम करणं शिकवणं, स्वतःला शिकवणं. दुसऱ्याला अक्कल नाही शिकवायची, पहिले स्वतः पहिले बलवंत बना. संभाजी महाराज जे दाखवलेलं आहे छावा पिक्चरमध्ये, संभाजी महाराज हे स्वतः इतके बलदंड होते की अक्षरशः म्हणजे जे सांडासोबत कुस्ती खेळायची एवढी ताकद त्यांच्या भुजांमध्ये होती. असंच नाही कमवलं त्यांनी, त्याच्यासाठी घाम गाळावा लागतो. 1000 500 दंड मारावे लागतात. मी असं म्हणत नाही की आजच्या काळात तुम्ही 500 दंड मारा, पण कमीत कमी 100-150. प्रत्येकाने जिममध्ये जा. जिममध्ये आजकाल कशाला जाते युवा पिढी? कोणाला तरी इम्प्रेस करायला. तिच्या मागे ध्येय कोणतं आहे? युवा पिढीच्या मागे बॉडी बनवायचं ध्येय काय आहे? कोणाला तरी इम्प्रेस करायचं आहे. कोणाला इम्प्रेस करणार आहे तुम्ही? हे इम्प्रेस करण्याच्या मागे मग ते पावडर खाऊन आले, ते खाऊन आले. मग मी एखाद्या वेळेस तुम्ही जिम सोडला, 6-7 महिने जिम सोडला, मग त्यांची हालत बघा. त्यांच्या चेहऱ्यावरचा सगळा नूर चालला जातो, चेहऱ्यावर तर तेच चाललं जातं. कारण तुम्ही अनैसर्गिकप्रमाणे जेव्हा करता त्यावेळेस तुम्हाला काही ना काही शरीर हे त्यावेळेस पुरतं साथ देत असेल, पण नंतर तुमचं शरीर खराब होतं. आणि तेच तुम्ही कुस्तीगीर बघा, मातीतले कुस्तीगीर जे कोणत्या पावडरी खात नाही, काही खात नाही, फक्त दूध खातात, बदाम खातात, अजून काही खात असतील, त्याच्याप्रमाणे कोणी व्हेज असेल नॉनव्हेज असेल, त्यांचे शरीर बघा आणि त्यांची तब्येत बघा, त्यांचे स्टॅमिना बघा. आज जर या बॉडी बिल्डरांना आपण म्हटलं की तुम्ही भारतीय सैनिकासोबत लढा, नाही लढू शकत. कारण त्यांच्या या धमन्यांमध्ये जे आहे ना ते पावडर आहे. पण जेव्हा भारतीय सैनिक हा बनतो, काय खाणं असतो भारतीय सैनिकाचं? वरण भात भाजी पोळी, अजून काय ते त्यांना देश युद्ध चालू असेल तर कधी खायला पण नाही भेटत. उपाशीपोटी लढावं लागतं. ते एकेका बिस्किटावर जातात ते, किंवा तिथले जे असेल ते मारून खातात. पण आजच्या युवा पिढीला ते सांगणं की आपण पहिले बलदंड बनलं पाहिजे. कारण चांगल्या शरीरामध्ये, दष्टपुष्ट शरीरामध्ये चांगले विचार येतात. किडक्या माळक्या शरीरामध्ये चांगले विचार येतच नाही. त्याच्याकरता सगळ्यात पहिले आपण बलवंत बनलं पाहिजे, हे शंभूराजांकडनं शिकावं. दुसरं, स्त्रीच्या बद्दल आपल्या मनामध्ये चांगल्या भावना असल्या पाहिजे. आपला समाज हा चारित्र्य संपन्न असला पाहिजे, आपला युवक हा चारित्र्यवान असला पाहिजे. आपण म्हणतो ना, जल की शोभा कमल है, दल की शोभा पील, धन की शोभा धर्म है, कुल की शोभा शील. तुमचं चारित्र्य, तुमचं शील हे तुमचा सगळ्यात मोठा दागिना आहे. ज्या दिवशी ते जातील त्या दिवशी जगात तुम्हाला किंमत राहणार. ते सांभाळायला पाहिजे, युवा पिढीने ते शिकलं पाहिजे. दुसरं, सगळ्यात महत्वाचं जे संभाजीराजांनी शिकवलं ती निर्भीडता. जर शत्रूशी लढायचे आहे ना, तर तुमचं हृदय कच्चं असतं कामा नये. मग त्याच्याकरता तुमच्या हृदयामध्ये कोणाचं तरी अधिष्ठान असलं पाहिजे.
कोणाचे असू द्या, तुमच्या मनात कोणत्या देवतेचं असू द्या, आई तुळजा भवानीचं असू द्या, श्रीरामाचं असू द्या, महादेवाचं असू द्या, जे तुमचं दैवत असेल, पण अधिष्ठान असू द्या. अधिष्ठानाचा जेव्हा तुम्ही जप करता किंवा अधिष्ठानाची जेव्हा तुम्ही तपश्चर्या करता, ते अधिष्ठान तुमचं हृदय बळकट करतं. व्यायाम तुमचं शरीर बळकट करतं, अधिष्ठान तुमचं हृदय बळकट करतं. ते अधिष्ठान तुमचं असू द्या. म्हणून सगळं काही होत असताना एकच शब्द महाराजांच्या तोंडावर होता, जगदंब. शेवटपर्यंत जगदंब. हाल अपेष्टा सहन करताना जगदंब, आनंदात जगदंब. जगदंबेला कधी संभाजी महाराजांनी सोडलं नाही, त्या शिवाजी महाराजांनी कधी सोडलं. ती भवानी माता सदैव शिवाजी महाराजांच्या आणि भोसले कुळाच्या मागे पूर्ण आशीर्वाद देऊन उभी राहिली. हे संभाजीराजांकडनं शिकायला पाहिजे. पुरंदरची संधी झाली होती, तर ती काय होती? पुरंदरची संधी झाली होती, ते 23 किल्ले मी तुम्हाला सांगितले, ते मोगलांना द्यायचे. त्याच्यानंतर 4 लाख हुनांचा प्रदेश त्यांना द्यायचा. 11 किल्ले आपल्याजवळ राहतील, 1 लाख हुनांचा मुलूक आपल्याजवळ राहील. ही ती संधी झाली होती. संभाजीराजे मुघलांकडे जामीन राहतील आणि त्यांना 25,000 सरदारकी त्यांना मिळेल. आणि महाराजांनी औरंगजेबाला भेटायला दिल्लीला जायचं, आग्राला जायचं, औरंगजेबाला भेटायला त्याच्या वाढदिवसानिमित्त. ही ती संधी होती. आणि ती संधीच्या मध्ये मिर्झाराजे जयसिंगांनी महाराजांना वचन दिलं होतं की तुमच्या जीविताला काही होणार नाही. आणि मिर्झाराजे जयसिंग खरे राजपूत होते, पण काय की शेवटी ते मांडलिक होते. मांडलिक किती स्वाभिमानी राहिला तरी मालकाच्या हुकमावरूनच गुलामाला वागावं लागतं. त्याचा स्वाभिमान तोपर्यंत जोपर्यंत तो मालकाच्या समोर जात नाही. मालकाच्या समोर गेला की त्याला त्याचा स्वाभिमान विकावा लागतो. तसंच मिर्झा राजांचं झालं. पण औरंगजेब मिर्झा राजांची गोष्ट याच्याकरता टाळू शकत नव्हता, कारण जेव्हा औरंगजेबाला बसायचं होतं तख्तावर, त्यावेळेस मिर्झा राजांनी त्याला मदत केली होती. नाही तर औरंगजेब कधीच तख्तावर बसू शकला नसता. ही ती ट्रीटी होती की महाराजांनी आग्र्याला जाऊन त्याची भेट घेतली. मग तिथून शंभूराजांचा सुटका कसा झाला? शंभूराजे महाराजांसोबतच सुटका झाली ना. संभाजी राजांची जी सुटका झाली ती महाराजांसोबत झाली. पेटाऱ्यातून गेले, कोणी म्हणतात की भोयाच्या वेशात गेले, कोणी अजून काय असतील. पूर्णपणे पुरावे आपल्या हाती नाही. काय झालं तर? आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याचं हे सगळ्यात मोठं यश आहे की आपल्याला गुप्तहेर खात्याबद्दल काहीच माहित नाही, आजही माहित नाही. बहिर्जी नायकांनी कसं नेलं, कसं आणलं, कोणत्या वाटा होत्या, काय वाटा होत्या, याच्यापैकी आपल्याला 100% माहिती नाही. महाराजांच्या गुप्तहेर खात्याचं 100% यश आहे. इथे तर आता आमच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एक वाक्य दिलं की आम्ही त्यांना पहिलेच कळवलं होतं म्हणे हल्ला करणार आहोत, आम्ही फक्त आतंकवाद्यावर करणार आहोत, तुमच्या राष्ट्रावर करणार नाही आहोत. हे आता परराष्ट्र मंत्र्याचं घेऊन आलं आमच्या. म्हणजे हसावं की रडावं असंच वाटतं. हसावं की रडावं खरंच वाटतं ना की आमच्या देशाला इतका दैदिप्यमान इतिहास असताना तुम्ही असे वक्तव्य कसे देऊ शकता, आणि तुम्हाला दुसरे राष्ट्र कशा हसत असतील. आहे ना, म्हणजे टीका करायची म्हणून नाही, पण ज्या चुका आहेत त्या चुका आहेत. त्या चुका जोपर्यंत तुम्ही बदलणार नाहीत तोपर्यंत तुमच्या माथी पराजयच येणार आहे. तुम्ही कितीही बलवान राहा. कसं आहे की परत आता उदाहरण द्यायचं असलं तर शिवाजी महाराजांचं मोगलांचं, संभाजीराजांचं मोगलांचं, एवढं मोठं सैन्य पण पराभूत व्हायचं. कारण काय? चुका करायचं. आणि तुम्ही चुका केल्या, त्या चुकांचा फायदा कोण घ्यायचे? महाराज घ्यायचे. ते संभाजी महाराज असतील की शिवाजी महाराज असतील, ते तुमच्या चुकांचीच वाट पाहिजे. तुम्ही चूक केली की तुम्हाला ठोकलं. तसंच आहे ना, हे तुम्ही असे चुकीचं काहीतरी बोलता आणि सगळ्यांना संधी मिळून जाते. तुम्ही आज सगळं जे करून राहिले, तुमची परराष्ट्र नीती म्हणा, विदेश नीती म्हणा, अर्थनीती म्हणा, सगळी नीती म्हणा, पण याच्या मागे बेस ठेवा ना तुम्ही तुमच्या इतिहासाचा. का तुम्ही इतिहासाचा अभ्यास करत नाही? का तुम्ही नेहमी टेबलवर हरता, आम्हाला तोंडी पाडता आणि वरतून स्वतःचीच ॲडव्हर्टाईज का करता? आम्हाला वाईट वाटतं हो. आमचा एवढा मोठा देश एकदाच होऊन जाऊ द्या ना. काय होऊन द्यायचं? तर पडू द्या ना ॲटम बॉम्ब, आम्ही मरायला तयार आहोत ना. का फक्त काय सैनिकांनीच द्यायचं का? त्यांनी काय सैनिकांनी ठेका घेतला का देऊ द्यायचा? कधी सामान्य लोकांनी देऊ द्या, म्हणजे त्यांना कळेल ना स्वातंत्र्याची किंमत. स्वातंत्र्याची किंमत सामान्य लोकांना तेव्हाच कळेल की जेव्हा ते जातील. दरवेळेस काय सैनिकांनीच द्यायचं बलिदान? यांनाही कळू द्या जरा काय असते दहशत शत्रूची, कसे येतात पडतात बॉम्ब. सगळ्यांना कळलं पाहिजे ना, तेव्हाच तर किंमत वाढेल स्वातंत्र्याची. सध्याची स्वातंत्र्याची किंमतच नाही आहे. असं वाटतं की बस काही जणी अभिनेत्री तर बोलतात 2014 साली स्वातंत्र्य भेटलाय. ते कौतुक करावं त्या अभिनेत्रींचं, त्यांची साथ देतात देणारे.
त्यांनी आज हा 2014 मध्ये त्यांना पार्लमेंटमध्ये बसवलं. आता 2014 मध्ये स्वातंत्र्य भेटलं म्हणे. जे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू एवढे मोठे क्रांतिकारी, सरदार वल्लभभाई पटेल असतील, लोकमान्य टिळक असतील, सगळे असतील जे असतील क्रांतिकारक, यांनी काहीच केलं नाही. हे सगळं 2014 मध्येच झालेलं आहे. म्हणजे हसावं की रडा हे कळत नाही ना आम्हाला. छत्रपती संभाजी महाराजांवर आता एक पिक्चर आला छावा. तुम्ही छावा पिक्चर बघितलाय का? मी आतापर्यंत तो 7 वेळा बघितला. तर मग छावा पिक्चरचा इम्पॅक्ट काही वाटते का आपल्या देशावरती पडला? प्रचंड पडला. पण तो इम्पॅक्ट पडला, पण तो स्वतःपुरता केंद्रित राहिला. त्याच्यापासून शिकलो आम्ही काहीच नाही. ना समाज शिकला, ना सरकार शिकलं, ना राष्ट्र शिकलं, ना आमचे स्वतःला धर्माधिष्ठित म्हणाने काही शिकलो नाही. फक्त आम्ही चित्रपट बघितला, आम्हाला आवडला, आम्ही बघितला, बस. संभाजीराजे असे होते. पण त्या चित्रपटाचा एक इम्पॅक्ट असा झाला की मी खरोखरच धन्यवाद देतो उत्तेकरांना, ज्यांनी डायरेक्ट केला तो पिक्चर. आणि ते मॅडॉक्स आहे ना काहीतरी, मॅडॉक प्रोडक्शन, त्यांना मी धन्यवाद देतो की नियतीनं जो अन्याय केला होता आमच्या शंभूराजांवरती, की आमच्या शिवछत्रपतींचा सुपुत्र ज्यांनी एवढे अत्याचार, हाल, अपेष्टा सहन केल्या, अनाचार सहन केला, अपमान सहन केला, पण त्यांचा हा जो इतिहास आहे आजपर्यंत कधी आपल्या देशाच्या समोर आला नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून शंभूराजे जगात पोचले, घराघरात पोचले. बाकीच्यांशी मला घेणं देणं नाही, पण कमीत कमी भारतीय लोकांना तर कळलं की छत्रपती शिवरायजी महाराजांचा असा छावा होता की ज्यांनी 40 दिवस हाल अपेष्टा सहन करून जो औरंगजेबाला शरण गेला नाही. हा जो इम्पॅक्ट पडलेला आहे की संभाजी महाराज घराघरात पोचले, हा सगळ्यात मोठा होता. आणि किती आपले लोक, मला कधी कधी कीव येते की 30 सेकंदाचा लेझिमचा एक शॉट होता त्या पिक्चरमध्ये, तो काढायला लावला. ज्या महाराजांच्या आयुष्यामध्ये, ज्यांचा प्रत्येक आयुष्यातला क्षण आणि क्षण हा युद्धच होता, 30 सेकंदाचा आनंद सुद्धा यांच्या ज्यांनी पाहायला नाही गेला, तोही काढायला लावला. आणि लेझिम हे महाराष्ट्राचं आहे ना, महाराष्ट्राचा खेळ आहे. अरे खेळले असतील ना, काय तुम्ही कशावरून सांगू शकता नाही खेळले म्हणून? आपला परंपरागत लेझिम आहे. जसं प्रत्येक राज्याचा एखादा असतो, कोणता खेळ असतो, काही असतो, तसा आपला लेझिम आहे. आणि लेझिम खेळणं म्हणजे सोपं वाटलं का? अर्धा घंटा खेळा बरं म्हणा लेझिम एकसारखा, बघा कशी छाती भरून येते. तर परत दम लागतो लेझिम खेळताना. सोपा आहे का लेझिम खेळणं? तर मर्दांचं खेळ आहे तो लेझिम, म्हणजे सोपा थोडी आहे लेझिम खेळणं. तो सुद्धा बिचारा काढायला लावला तो प्रसंग. आमच्या शंभूराजांच्या याच्यात 30 सेकंदाचा आनंद यांना पाहायला नाही गेला आणि तोही काढायला लावला. किती नतद्रष्ट लोक आहे आमचे प्रत्येक गोष्टीत. आणि जिथे लढायला पाहिजे तिथे लढत नाही, फालतू गोष्टीमध्ये वाद घालत बसतात. म्हणजे शिवछत्रपतींचं जीवन, संभाजी महाराजांचं जीवन हे खरोखर राष्ट्रामध्ये, धर्मामध्ये संवाद घडवण्याचं जीवन आहे. ते इथे सगळ्यांना यांना वादच घडवायचे असतात. काही झालं की वाद, हे झालं की वाद. वादामध्ये त्यांना आनंद असतो, पण त्याच्यातून संवादामधून हे काही शिकत नाही. हे आमचं दुर्भाग्य आहे. आपण इतिहासापासून शिकूनच नाही. हा, इतिहासापासून काही शिकत नाही. म्हणजे मी एक तुम्हाला छान एक वाक्य एका कवीचं म्हणून दाखवतो की भविष्य गगनी भरारी घेण्या, भविष्य गगनी भरारी घेण्या, भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडविण्या, इतिहासाचे ज्ञान हवे. वैभवशाली राष्ट्र घडविण्या, इतिहासाचे ज्ञान हवे. इतिहासाचं ज्ञान घ्या. ही दरवेळेसची अशी नामुष्की आमच्या माथ्यावर मारू नका. यांना त्यांना 75 वर्ष काय केलं, त्यांनी काय केलं, बस करा आता. हे त्याला बोलून फायदा नाही. बोलू नका. तुम्हाला दिल्या संधी, तुम्ही दाखवा तुम्ही काय करू शकता. बापाची कीर्ती सांगे तो एक मूर्ख. तुम्ही सांगा काय करू शकता. तुमच्या हातात निरंकुश सत्ता आहे, तुम्ही काय करू शकता ते दाखवा. ते याला त्याला दोष देणं आता बंद करा. सगळा देश तुमच्या मागे आहे, विरोधी पक्ष तुमच्या मागे आहे, देशातला एकूण एक माणूस तुमच्या मागे आहे. हे असताना सुद्धा तुम्ही कच का खाल्ली, हा आमचा प्रश्न आहे. मग तुम्ही इतिहासापासून काही शिकले नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं सगळं शिकवण हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतलं. पण असे काही त्यांच्या जीवनात असे काही प्रसंग आले की जे शिवाजी महाराजांच्या लाईफमध्ये नाही आहे, त्यांच्या व्यतिरिक्त असे काही प्रसंग आहे? असे प्रसंग आहेत. आता तुम्हाला एक प्रसंग मी सांगू इच्छितो की मुरुड जंजिऱ्याचा. मुरुड जंजिरा महाराजांना घ्यायचा होता. शिवाजी महाराजांनी 3-4 वेळा प्रयत्न केला, पण तो फसला. कारण तो अजिंक्यच किल्ला आहे, जबरदस्त किल्ला आहे. त्या खाडीमध्ये दंडा राजपुरी म्हणतात त्याला,
त्या खाडीमध्ये. अजिंक्य किल्ला आहे, अभेद्य दुर्ग आहे. शिवाजी महाराजांनी प्रयत्न करून बघितला पण त्यांना यश आलं नाही. कोंडाजी फर्जंदांना संभाजी महाराजांनी पाठवलं आणि त्यांनी सगळं प्लॅनिंग केलं होतं की कसं करायचं, काय करायचं. त्या किल्ल्यात पहिले ते गेले, संभाजी महाराजांसोबत खोटं भांडण त्यांनी केलं, भांडण झालं आणि मग मी रुसून तुमच्याकडे आलो म्हणून ते मुरुड जंजिराच्या सिद्ध्याकडे गेले. तिथे सगळं प्लॅनिंग केलं आणि प्लॅनिंग असं होतं की या दिवशी आम्ही हल्ला करणार. त्या दिवशी कोंडाजी फर्जंदांनी किल्ल्यामध्ये ते त्यांचा दारुगोळा जो होता हा पेटून द्यायचा. पण हा प्लॅन फसला आणि कुठून तरी सिद्ध्याला सुगावा लागला आणि सिद्ध्याला सुगावा लागल्यानंतर सिद्ध्यानी कोंडाजी फर्जंदांचं मस्तक कापलं आणि ते संभाजी महाराजांकडे पाठवून दिलं. हे कोंडाजी फर्जंद ते आहे की ज्यांनी फक्त 60 मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकला होता. पन्हाळा किल्ला 60 मावळ्यांनिशी जिंकणारा हा रणमर्द होता कोंडाजी फर्जंद. जबरदस्त रणमर्द होता. म्हणजे काय सांगू की त्यांचा इतिहास जबरदस्त आहे कोंडाजी फर्जंदाचा. आणि या कोंडाजी फर्जंदांचं मस्तक मारलं त्यांनी आणि संभाजी राजांकडे पाठवून दिलं. संभाजी राजांची तळपायची आग मस्तकात दिली आणि त्यांनी जो म्हणजे कोणाच्या डोक्यात विचार नसेल आला त्यावेळेस तो संभाजी महाराजांनी केला की सागरावर सेतू बांधायचा. किनाऱ्यापासून तो मुरुड जंजिराच्या किल्ल्यापर्यंत सागरावर सेतू बांधायचा आणि तो कशाचा बांधायचा तर लाकडाचा बांधायचा. एक सेतू बांधला होता श्रीरामचंद्रांनी दगडाचा आणि दुसरा हा महादेवाचा भक्त शिवपुत्र सेतू बांधायला घेतोय, तो लाकडाचा सेतू बांधायला घेतोय. आता तिथपर्यंत बांधत नाही किल्ल्यापर्यंत. पण परत दुर्भाग्य आड असं आलं की ते जवळपास 30-35% काम पूर्ण झालं सेतूचं आणि तितक्यात मुघलांनी मोठा हल्ला कोकणात चढवला आणि तिकडे मुघलांनी मोठा हल्ला चढवण्यामुळे नाइलाज असतो शंभूराजांना ती मोहीम अर्धवट टाकावी लागली आणि शंभूराजे ती मोहीम सोडून परत मुघलांना भिडायला गेले. तर एक स्वप्न मुरुड जंजिरा जिंकण्याचं परत अर्धवट राहिलं. तो संभाजीराजांनी खूप मोठा प्रयत्न केला होता. म्हणजे हा प्रसंग तर शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातही नाही आहे पण तो शंभूराजांनी स्वतः म्हणजे जबरदस्त रीतीने घडवायला घेतला होता. पण नियतीचा काय म्हणावं आपण एक म्हणू शकतो की जे भाग्याचं दान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारड्यात पडलं ते थोडंसं जर संभाजी महाराजांची पारड्यात पडलं असतं तर संभाजी महाराजांचा इतिहास अजूनही काही वेगळा दिसला असता. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असता. बिलकुल. कारण काय की शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेब 8 लाखाचं सैन्य घेऊन आला नाही पण संभाजी महाराजांच्या काळात आला. त्याचं कारण असं होतं की औरंगजेबाला हे दिसलं होतं की आज जर संभाजी महाराज हे जास्त दिवस त्यांनी हाच यलगार चालू ठेवला तर सगळ्यात मोठा जो खतरा आहे किंवा धोका आहे ना हा त्याच्या धर्माला आहे. की संभाजीराजे प्रचंड धर्माभिमानी होते. त्या बाबतीत ते कोणाचं ऐकत नव्हतं. शिवाजी महाराजांच्या काळात जरी तुम्हाला 2-4 नावं मुस्लिमांची भेटतील सैन्यामध्ये पण संभाजी महाराज याच्यात फारच कमी आहे, एखाद दुसरं. इतकं ते प्रचंड धर्माभिमानी होते संभाजी महाराज. हो. आणि आपण म्हणू की औरंगजेबाला जे संपवायचं होतं तो शिवाजी महाराज नावाचा विचार त्याला संपवायचा होता. हा विचार त्याला छळत होता. तो म्हणतो त्याच्या ह्याच्यात म्हणतो की हा जो शिवाजी नावाचा विचार आहे ना हा मला रोज छळतो, हा मला झोपू देत नाही. तो विचार जो आहे ना तो शंभूराजे होते आणि हा मला संपवायचा. आणि छावा पिक्चरमध्ये आहे शिवाजी चला गया लेकिन सोच छोड़ के आया. सोच काय होती? शंभूराजे होते. शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब शंभूराजे होते आणि हे प्रतिबिंब जास्त टिकलं असतं तर मुघल सल्तनत तर शंभूराजांनी 20 वर्षात खाऊन टाकली असती. त्यांचा इतका जबरदस्त पराक्रम होता संभाजीराजांचा. पण काय शेवटी आपलेच गद्दार निघाले. आता मला सांगा, आता पहलगाममध्ये ते इथपर्यंत 300 किलोमीटर येतात, आपल्या लोकांना मारतात, धर्म विचारतात, डायलॉगबाजी करतात. आपल्या देशातले गद्दार आहे ना. आणि मग वापसही जातात, आम्हाला सापडतही नाही आणि आम्ही आनंद साजरा करतो. कसला आनंद साजरा करतो? लाज वाटायला पाहिजे. आम्ही आनंद साजरा करू नाही. ज्या दिवशी ते 4 आम्ही उडवू ज्यांनी आमच्या माता भगिनींचं कुंकू उद्ध्वस्त केलं त्या दिवशी ठीक आहे मानू आम्ही. आज नाही, आज ती वेळ नाही.
आज त्या जाहिरातीची वेळ नाही. सैन्याने पराक्रम केलाय तो त्यांनी दाखवलेला आहे. सैन्य पराक्रम गाजवतं, तुम्ही टेबलवर हरले, ही वस्तुस्थिती आहे. आणि याच्यामुळेच कसं आहे की मी तुम्हाला पहिलेही म्हटलं, आताही म्हणतो की शिवाजी आणि संभाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येकाला यांनी शिकवायलाच पाहिजे, तरच या देशामध्ये दुसरी कधी काहीतरी क्रांती होईल. आणि शिवाजी महाराजांचं जीवन, संभाजी महाराजांचं जीवन हे म्हणजे चालता फिरता इतिहास आहे. चालतं फिरतं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक येणारे प्रसंग. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले की साधारण माणसाच्या आयुष्यात ते दुःख आलं असताना त्यांनी आत्महत्याच केली असते. पण त्यांनी त्याच्यातून सावरलं, त्यांनी त्याच्यातून घडवलं. त्यांच्या अश्रूंना त्यांनी म्हणजे काय म्हणू आपण की संकटाचे अश्रू न बनवता त्यांनी त्याला पराक्रमाचे अश्रू बनवले. हे जे कर्तृत्व आहे किंवा हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे शिकण्याकरता आपल्याला इतिहास आवश्यक आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा पराक्रम घ्या, महाराणा प्रतापांचा पराक्रम घ्या, गुरु गोविंद सिंगाचा पराक्रम घ्या, छत्रसाल राजांचा पराक्रम घ्या. छत्रसाल राजांना शिवाजी महाराजांनी मोटिवेट केलं होतं. कित्येक जण असे आहेत आसाममधले अहोम वंशाचे राजे लचित बडफुकार शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतात. महाराष्ट्र म्हणजे प्रेरणेचा स्रोत आहे. आणि आजकाल असं वाटून आलं की महाराष्ट्र त्यांना संपवायचं आहे. महाराष्ट्राची जी प्रेरणा आहे, महाराष्ट्राची जी चेतना आहे, महाराष्ट्राची जी स्फूर्ती आहे, ही स्फूर्ती म्हणजे या राष्ट्राची स्फूर्ती आहे. भारत हे राष्ट्र आहे आणि राष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्राने शिकवलेलं आहे. सेनापती बापट म्हणतात, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी तो पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. काय वाक्य आहे सेनापती बापटांचं, आहेच ना. महाराष्ट्र तो आहे. ह्याच महाराष्ट्रामधून शिकलं पाहिजे. संभाजी महाराजांनी दाखवून दिलं ना की किती हाल अपेष्टा सहन, मी माझा धर्म सोडणार नाही. मी किती माझ्या हाल अपेष्टा, तुम्ही काही करा माझ्या शरीराचं, मी माझा धर्म सोडणार नाही. हे संभाजी राजांनी दाखवून दिलं. एका राजाच्या सुपुत्रांनी दाखवून दिलं. उद्या त्यांना करता आलं असतं ना, कॉम्प्रोमाइज करता आलं असतं. दिले असतं औरंगजेबानी, दख्खनचं राज्य तुला घे, माझा मांडलिक बनून राहा. जसे बाकीचे राजस्थानचे राजे, उत्तर भारतातले राजे सगळे मांडलिक होते, तसा तू राहा. नाही मान्य केलं त्यांनी. हाच तो जो गुण आहे ना महाराष्ट्राकडनं, हा आपल्या बाकीच्यांनी जाऊ द्या, पण मराठी माणसांनी पहिली शिकावं. आज ज्या महाराष्ट्रावर आघात होऊन राहिले, हे जोपर्यंत मराठी माणसाला समजणार नाही तोपर्यंत हे दुसऱ्याला देव बनवून डोक्यावर नाचवत राहते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे त्यामध्ये एक योगदान इतिहासाचं आहे, कारण त्यांनी इतिहासाकडून खूप काही शिकले. बिलकुल आहेच ना. इतिहासाकडनं योगदान आहे म्हणजे की जेव्हा शिवाजी महाराजांच्या हे लक्षात आलं की आपल्या देशावर जे परकीय आक्रमण होतात आहे ती कोणाची होतात, इस्लामचे आक्रमण होतात. 712 पासून मोहम्मद बिन कासिम पासून आपल्याला आक्रमण होतात. बरं, आपले जे राजे होते पराक्रमात कमी होते का? आपण पराक्रमात शौर्यात कधीच कमी नव्हतो. आपण कमी कुठे पडलो? आम्ही क्रौर्यात कमी पडलो. की जिंकल्यानंतर जिंकणाऱ्याचं जे क्रौर्य असायला पाहिजे, मी जिंकलेलो आहे, मी जसं वागायला पाहिजे तसे आमचे राजे वागले नाही. मग कोणी असो, पृथ्वीराज चव्हाण असतील, मोहम्मद घुरीला तुम्ही सोडून आले, तो येऊन आला तुमच्यावर आक्रमण करायला चालला, त्यांनी तुम्हाला एकदाच पकडलं, तुमचे किती हालाल केले. मग तुम्ही इतिहासापासून काय शिकले? पृथ्वीराज चव्हाण झाल्यानंतर इतर राजे होते ना जे प्रचंड पराक्रमी होते. राजा हेमचंद्र होता, राणा सांगा होते, बाप्पा रावळ होते, सगळेच होते ना. तुम्ही त्यांच्याशी तत्वाशी लढून आले. अरे ती तत्व आहेत का? ती तत्व जाणणारी लोक आहेत का? ती परकीय लोक आहेत. चंगेज खानाची औलाद आहेत ती, तैमूर लंगाची आहे की ज्यांना माणूस म्हणजे माणूस वाटत नाही, जे माणसांना क्षुल्लक समजतात, माणुसकीला क्षुल्लक समजतात, त्यांच्यासोबत तुम्ही तत्वानी लढतायत. त्या तत्वानी तुम्ही त्यांच्याशी लढत बसले तर तुम्ही कसे टिकणार त्यांच्यासमोर? तर शिवाजी महाराजांच्या जेव्हा लक्षात आलं ना की यांना कोणती भाषा समजते, यांना यांची भाषा समजते ना, याच भाषेत मी यांना उत्तर देणार. जे शिवाजी महाराजांनी केलं की मी यांना याच भाषेत उत्तर देणार, त्यांनी त्याच भाषेत उत्तर दिलं. आणि त्याच्यापेक्षा क्रूर उत्तर संभाजीराजांनी दिलं. शिवाजी महाराजांपेक्षाही क्रूर उत्तर मुघलांना त्यांच्या भाषेत हे संभाजीराजांनी दिले. म्हणून चळचळ कापत होते संभाजीराजांना. जे औरंगजेब आला ना 8 लाखाचं सैन्य घेऊन, त्याच्या लक्षात आला हाताने गेलो तर हिंदुस्थानातून इस्लाम संपल्याशिवाय संभाजी राहणार नाही. म्हणून 8 लाखाचं सैन्य घेऊन महाराष्ट्रात आलेला आहे.
तख्ते ताऊस 2,500 कोटीच्या सिंहासनावर बसणारा हा औरंगजेब 8 लाखाचं सैन्य घेऊन सगळे ऐशो आराम सोडून स्वतःच्या धर्माच्या प्रसाराकरता वाचवण्याकरता महाराष्ट्रात येतोय आणि एका तंबूमध्ये राहतोय. त्याच्या तंबूचं नाव आहे गुलाल बार. त्या तंबूमध्ये तो 27 वर्ष राहिलेला आहे. लक्षात ठेवा, 27 वर्षाचं जीवन, 90 वर्षाचं 27 वर्षाचं जीवन औरंगजेबाने तंबूत घालवलेलं आहे. आणि जेव्हा संभाजी राजांना नष्ट करण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली तेव्हा तो 63 वर्षाचा आहे. आता लोक 58व्या वर्षी रिटायर्ड होतात. 63व्या वर्षी औरंगजेब हा शपथ घेतोय. म्हणजे किती त्याच्यामध्ये त्याच्या धर्माविषयी प्रेम असलं पाहिजे. आपण काय शिकलं पाहिजे? आपण हे शिकलं पाहिजे. ते आम्ही शिकतो का? ते आम्ही नाही शिकलो. तेच जर आपल्या पॉलिटिशियन शिकले असते अशी परिस्थिती नसते आली. नाही, बिलकुल नाही ना. तुम्ही दांभिक धर्मप्रेम दाखवू नका. दांभिक धर्मप्रेम दाखवू नका. दिवसभर कोणत्याही देवाचं नाव घेऊन तुम्ही धार्मिक बनले असं होत नाही. समजलं का? कर्कोचा सुद्धा त्याला मासा पकडायचा असतो ना, तो एका पायावर डोळे बंद करून विटलेला असतो. म्हणून तो काही संत नाही झाला. त्याच्या मनात काळाबेरच आहे. तसं तुम्ही फक्त दिवसभर नाव घेऊन दाखवू नका दांभिक प्रेम धर्माबद्दलचं. त्याच्याकरता तसं जगावं लागतं, तसं घडावं लागतं, तेवढं कणखर व्हावं लागतं. इतकं सोपं नाही आहे. छत्रपती संभाजी महाराजांना आपण छावा म्हणतो, असे त्यांची म्हणजे एका वाघासारखी त्यांची प्रतिष्ठा. तर मग ते त्यांना फसवणूक करून जे त्यांचं दुःखद निधन झालं हे कसं झालं? मी पहिले सांगितलं की आपलेच गद्दार संभाजी महाराज जेव्हा थोडंसं आराम करायला संगमेश्वरला गेले तर सतत थकलेले होते. मोठ्या त्यांचं सरदारांचं म्हणणं पडलं की राजे तुम्ही आराम करा. सतत त्यांच्या डोक्यामध्ये एकच चिंता, स्वराज्याची चिंता. आणि येसुबाई सुद्धा त्यांना नेहमी म्हणायच्या, त्यांच्या पत्नी येसुबाई नेहमी म्हणायचं की महाराज तुम्ही थोडी विश्रांती घ्या. तुम्ही सतत या मोहिमा करून राहिले, याच्यात तुमचा प्रकृतीवर वाईट परिणाम होईल. पण संभाजी महाराज हेच म्हणायचे की माझ्या प्रकृतीवर वाईट परिणाम होणार नाही, कारण मला माझ्या सतत चिंता ही माझ्या रयतीची आहे. जी माझ्या आबासाहेबांनी केली आहे तीच मला करायची आहे. आणि त्याच्यात ते म्हणतात की जे जे आबासाहेबांशी संकल्पित ते आम्हास करणे अगत्य. जे स्वप्न जे ध्येय माझ्या आबासाहेबांनी बघितलेलं आहे तेच मी करणार. आणि सतत त्या ध्येयासाठी एक सारखे राबतात आहे संभाजीराज. आणि संगमेश्वरला गेल्यानंतर त्यांच्यासोबत 200-300 मावळे होते. आणि आंबे घाटाचा परिसर जो आहे तो प्रचंड त्यावेळेस म्हणजे घनदाट होता, श्वापदांनी पूर्ण होता, म्हणजे जावळीसारखा परिसर होता. आणि इतक्या सहजासहजी कोणी तिथे शत्रू पोचत नव्हता. पण आपले गद्दार निघाले, त्यांनी जवळचा मार्ग दाखवला. जसं आता तुम्हाला जर बऱ्हाणपूरला जात असेल, तुम्हाला एक मार्ग कोणता आहे? तुम्हाला 1-2 भुसावळला जावं लागतं, भुसावळवरून तुम्हाला रावेर मार्गाने तिकडे जावं लागतं बऱ्हाणपूरला. एक मार्ग कोणता आहे? तुम्ही इथून अचलपूरला जा, तुम्ही धारणीला जा, बनाळपूरला जा. 2 मार्गामध्ये जवळपास 100 किलोमीटरचा फरक पडतो किंवा 50-70 किलोमीटरचा फरक पडतो. असा जो क्रॉसचा मार्ग होता हा गणोजी शिर्के कान्होजी शिर्केंनी दाखवला. ते आता काही बोंबलो, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. या दोघांनी मार्ग दाखवला. महाराज पकडल्या गेले कारण यांना वतनाचा लोभ होता. यांना वतन पाहिजे होतं. आणि वतनासाठी यांनी एकदा कवी कलशांवर सुद्धा हल्ला केला होता. तेव्हा संभाजीराजे मरात पडले होते आणि कवी कलशांना वाचवलं होतं. तेव्हा शिर्क्यांचं शिरकाण केलं होतं. म्हणजे काय, तिथून त्यांना हाकलून लावलं होतं. तो राग शिर्क्यांच्या मनात होता. पण ते हे विसरले की शंभूराजे आपल्या बहिणीचं कुंकू आहेत. स्वतःच्या बहिणीचं कुंकू पुसणारे असे भाऊ कुठे जन्माला येणं म्हणजे त्या घराण्याचं दुर्भाग्य आहे. असे भाऊ कुठेच जन्माला येऊ नये हे दोघांनी बिलकुल दाखवून दिलं की वैरी असावा पण तो असा नसावा. म्हणजे स्वतः म्हणजे मला कधी कधी इतकं वाईट वाटतं की तो प्रसंग आठवला की रडू येतं की यांच्या मनात थोडंसंही विचार नाही आला की आपण औरंगजेबाच्या ताब्यात आपल्या जावयाला देऊन आलो तर त्यांचे काय हाल करेल. ज्यांनी स्वतःच्या सख्ख्या भावाला मारलं, स्वतःच्या सख्ख्या मुलाला मारलं, बापाला कैदेत टाकलं. तख्तावर बसण्याकरता औरंगजेबानी स्वतःच्या रक्तातल्या 36 लोकांची हत्या केली. सत्तेसाठी त्याने किती पडू शकले. तो आपल्या जावयाचे काय हाल अपेक्षा करेल हे यांच्या थोडंसे डोक्यात नाही आलं. म्हणजे यांच्या मनातला कुठे मानव जागा झाला नाही की आपण कुठे आहे, आपण कोणाचे नातेवाईक आहे, आपण कोणत्या घराण्याशी जुळलेलं आहे हे यांच्या डोक्यात आलंच नाही. आणि यांनी सहज आपल्या महाराजांना पकडून दिलं. पण केवढा मोठा प्रसंग घडला. म्हणजे वाईट वाटतं आजही तो प्रसंग आठवल्यानंतर.
प्रत्येक मराठी माणसाची भळभळती जखम आहे ती शंभूराजांना पकडून दिली. आणि तो या महाराष्ट्रातला सगळ्यात वेदनादायी प्रसंग आहे इतिहासातला, की ज्या दिवशी संभाजी महाराजांना पकडलं आणि संभाजी महाराजांना त्यांनी मारलं, हा सगळ्यात वेदनादायी प्रसंग आहे मराठी माणसाच्या हृदयात. आणि तो या दोघांमुळे घडलेला आहे. आणि अजूनही स्वतःच्या नावाभोवती राजे लावतात. लाज वाटायला पाहिजे. हे 40 दिवस त्यांना 40 दिवस 40 दिवस त्यांना पकडलं. तुम्ही विचार करा की संभाजी महाराजांना तुम्ही कसं सहन करू शकता 40 दिवस कोणतं टॉर्चर. आपण साधा एका ताव्यावर असा हात जरी ठेवला तरी तावा जाऊ द्या, तुमच्या पायात एक काटाही गेला ना, जोपर्यंत तुम्ही त्याला बाहेर काढत नाही तोपर्यंत तुम्ही शांताने झोपू शकत नाही. एवढूसा काटा रुतला ना तर कधी बाहेर काढतो कधी होतं, नाही तर मग आपल्याला चिंता सेप्टिक होईल का, गँग्रीन होईल का, कुरूप होईल का, एवढी चिंता लागतात. तर त्या संभाजी राजांना जेव्हापासून पकडलं आणि बहादूर गडावर आणलं शेख निजाम मुकर्रब खानाने, सुरुवातीपासून तर अपमानच केला त्यांचा. म्हणजे जेव्हा आणलं तख्ते तौस, त्याला काय म्हणतात तख्ते कुल्ला, इराणमधली शिक्षा आहे तख्ते कुल्ला. तख्ते कुल्ला म्हणजे काय असतं, जेव्हा आरोपी पकडल्या जातात तर त्यांच्या दोन्ही एक लाकडी फळी असते, त्या लाकडी फळीला एक मानेच्या आकाराचा गोल असतो आणि 2 हात फसतील असं असतं लाकडी फळी, ती त्याच्यात घेतात, त्याला साखळदंड बांधतात, त्याला उंटावर बसवतात, उलट बसवतात उंटावर, त्याला विदुषकी टोपी घातल्या जाते त्या माणसाला ज्याला शिक्षा मिळते. आणि त्याच्यावरती तो उंट जेव्हा 4 चौघातून जात राहतो असा, तो लोक त्याच्यावर दगडं फेकून मारतात, कोणी शेण फेकून मारतं, कोणी शिव्या देतं, घाणेरडं बोलतं, कोणी थुकतं. हा अपमान आमच्या छत्रपतींचा केला. पहिल्या दिवशी जेव्हा घेऊन गेले बहादूर गडावर, आता त्या गडाचं नाव धर्मवीर गड आहे, हा अपमान आपल्या संभाजीराजांचा त्यांनी केला. तख्ते कुल्लामधून त्यांना छावणीत आणलं, तिथे त्यांच्या छळवादाला सुरुवात केली. पिक्चरमध्ये तर काहीच नाही दाखवलेलं, 2% दाखवलेलं आहे. तर एवढंसं दाखवलं पिक्चरमध्ये, त्यांनी हळहळून गेलं सगळं भारताचं मन. प्रत्यक्षात आमच्या राजांनी काय सहन केलं असेल हा अपमान. कोणी भाले टोचून आले, कोणी तलवार टोचून आलं, कोणी दगडं मारून आलं. हा सतत अपमान चालू आहे की ज्या महाराजांनी, शिवाजी महाराजांचा सुपुत्र आहे आणि त्यांनी एवढं मोठं रायगडचं सिंहासन सगळं बघितलेलं आहे की ज्याच्या डोक्यावर सप्तगंगा सप्तसिंधूचं पाणी पडलेलं आहे, त्या संभाजी महाराजांचाही हा अपमान चालू आहे. आणि ह्या आमच्या दोघा दलिंदरांमुळे झालेला आहे. आपलीच गद्दार निघाले, आजही तेच चालू आहे. महाराष्ट्र जो नासवून राहिले हे सगळे सूर्याची पिसाळ, गडोजी शिर्केची आणि त्या कान्होजी शिर्केची अवलाद आहे. महाराष्ट्र खराब करू नये. पुढच्या पिढीसमोर तुम्ही काय आदर्श देऊन आले की स्वतःच्या स्वार्थासाठी विश्वासघात करा आणि पुढे जा. हा आदर्श असू शकतो की एखाद्या मित्राने एखाद्याला मोठं केलं, एखाद्या घराण्याने एखाद्याला मोठं केलं, त्या पदावर नेऊन पोचवलं. तुम्ही काय करायचं, तुमच्या महत्वाकांक्षेसाठी, राक्षसी महत्वाकांक्षेसाठी तुमच्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसायचा, त्याचा विश्वासघात करायचा आणि स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण करायची आणि त्याला रस्त्यावर आणायचं. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे का? तुम्ही कोणता इतिहास लावून आले? हा विश्वासघाताचा इतिहास महाराष्ट्राचा कधीच नव्हता. म्हणजे सूर्याजी पिसाळाची, गणोजी शिर्केंची तुम्ही अवलाद आहात, अनाजी पंतांची. काय वेगळं करताय तुम्ही? सूर्याजी पिसाळांनी संपूर्ण कुटुंब कबिला मुघलांच्या ताब्यात दिला, रायगड ताब्यात दिला, त्या किल्ल्याच्या लोभाच्या, वतनाच्या लोभानी. यांनी आपला जावई ताब्यात दिला शिर्केंनी. अनाजी पंतांनी आपल्या राजाविरुद्ध कारस्थानं केले. हा महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही पुढच्या पिढीला शिकवणार आहात का, की स्वाभिमानाचा इतिहास शिकवणार आहात? मग उद्या जर हे पाहून जर पुढची पिढी इतकी स्वार्थी बनली, तर मायबाप हा स्वार्थ पाहत असतील, त्याच्या समोर जर पोरांना शिकवण भेटत असेल, उद्या जर पोरांनी मायबापांना हाकललं, कोणत्या तोंडाने तुम्ही म्हणणार आहे तुमच्या पोरांना? पोरं तर म्हणतील ना, तुम्ही तेव्हा तर विरोध नाही केला, तर तुम्हाला काय अधिकार आहे बोलायचा? हा जो फरक पडतो ना पिढीचा, हा शिक्षणामध्ये फरक पडतो. पण जो इतिहास शिकायचा आहे तो पराक्रमाचा शिकायचा आहे, तो स्वाभिमानाचा शिकायचा आहे, तो स्वत्वाचा शिकायचा आहे, तो अस्मितेचा शिकायचा आहे, तो स्वत्वाभिमानाचा शिकायचा, स्वभाषेचा शिकायचा आहे. जे संभाजीराजांनी केलं, जे शिवाजी महाराजांनी केले की स्वभाषा, स्वस्वाभिमान, स्वदेश, स्वराष्ट्र, स्वराज्य, हा जो इतिहास शिकायचा आहे तो हा शिकायचा. आणि जोपर्यंत हा इतिहास आम्ही शिकणार नाही,
तोपर्यंत पदोपदी आमच्या नशिबामध्ये हे असेच पराभव येणार. सैन्य जिंकणार, राजकारणी टेबलवर हरणार. याला एखादा अपवाद असतो, पण ह्या नियमाला भारतात कुठे अपवाद नाही. तसंच होऊन आहे ना, तसंच होऊन आहे. तर संभाजी महाराजांनी जे हालअपेष्टा सहन केले, नंतर त्यांना मग औरंगजेबाच्या समोरच्या छावणीत ठेवलं, असं समोर बांधून नाही ठेवलं, एका दुसऱ्या याच्यात ठेवलं होतं त्यांना तंबूमध्ये, आणि हालअपेष्टा त्यांच्या करत होता औरंगजेब. तर छळ करताना एकदम नाही करायचं. संभाजी महाराजांचा छळ करताना असं एकदम नाही करायचं. दुसऱ्या दिवशी एक कान कापायचा, त्याच्यावर पाण्याचे फवारे मारायचे. तिसऱ्या दिवशी दुसरा कान कापायचा. चौथ्या दिवशी नाक कापायचं. पाचव्या दिवशी नख सोलायचे, चामडी सोलायची. चामडी सोलल्या गेलेली आहे संभाजी महाराजांची. चामडी सोललेली आहे. ढोरांची शिंग हे करतात ना, त्या चाकूनी संभाजी महाराजांची, कवी कलशांची चामडी सोललेली आहे, आणि त्याच्यावर मिठाच्या पाण्याचे फवारे मारलेले आहे. विचार करू शकता तुम्ही. हा त्रास आमच्या राजांनी सहन केला. कशासाठी? धर्मासाठी. ज्यावेळेस त्यांचे डोळे फोडणारा तो जल्लाद त्याच्या डोळ्यासमोर आला ना, ते मोजके लोक असायचे. आता पिक्चरमध्ये दाखवलं तो इतका साधा नसायचा. तो काळा बिळा असलेला अतिशय धिप्पाड मनुष्य असायचा. तो तिच्या डोळ्यात अंगार बिंगार राहायची. तर जेव्हा तो काय म्हणू आपण त्याला, जल्लाद संभाजी राजांच्या समोर गेला, त्याचे हात सुद्धा थरथर कापायला लागले. आणि तो म्हणाला संभाजी राजांना कि बेटा सुनो, मेरी बात सुनो, अभी उसकी बात मान लो, अभी उसकी बात मान लो, यहां से भाग जाओ और फिर उसके साथ लड़ाई करना, उसको हराना. लेकिन बेटा ये तन ऐसी नहीं मिलेंगी, फिर से ये ऐसा ही तन नहीं मिलेंगी, हे शरीर मिळणार नाही. तर तुम्ही माझं ऐका. पण संभाजीराजे वेगळ्याच धाटणीचे होते, कारण त्यांच्या मनाने ठरवलेलं होतं की कसं जगावं हे माझ्या वडिलांनी शिकवलं. माणसानी कसं जगलं पाहिजे आयुष्य हे माझ्या वडिलांनी शिकवलं, आणि माणसानी कसं मरावं हे मी शिकवेन. आणि त्याच्यासाठी अजून एक दुसरं कारण असं होतं की संभाजी महाराजांना जे साध्य करायचं होतं ते शिवाजी महाराजांसारखं त्यांना थोड्याशा अडचणी चालल्या होत्या. तेवढे सरदार ते गेले होते मोगलाईमध्ये वगैरे, खूप जण गेले होते मोगलाईमध्ये. बाजी जेधे सुद्धा गेले होते, जे शिवाजी महाराजांच्या सावलीसारखे राहायचे. त्यांनी सुद्धा मधात संभाजी महाराजांना सोडून गेले होते ते. तर संभाजी महाराजांना या मृत्यूने एक साध्य करायचं होतं की त्यांना सर्व मराठा सरदारांना एकत्र आणायचं. आज कितीही आपण बघितलं, कितीही शत्रुत्व असेल, पण घरातलं जर कोणी गेलं तर सगळे येतात. 13 दिवसा काय असेल आपण येतात, सोबत बोलतात, सगळ्या गोष्टी करतात. आणि इथं शिवपुत्र होते, शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते, छत्रपती होते. हे त्यांनी मरण ओढून घेतलं होतं. कवी कलश त्यांना म्हणाले की महाराज तुम्ही इतका हाल अपेष्टा का सहन करतात, तुम्ही सोडून द्या ना तुमचा जीव. ते म्हणाले नाही, मी जेवढा जगेल ना तेवढी मुघल सल्तनत मरत राहील. माझा एक जगण्याचा दिवस मुघल सल्तनतीचा एक मृत्यूचा दिवस ठरेल. आणि औरंगजेब रोज मरेल, बघाल म्हणे तुम्ही, औरंगजेब रोज मरेल म्हणे. आणि औरंगजेबाला काय ऐकायचं होतं? औरंगजेबाला ऐकायचं होतं फक्त त्यांच्या हाल अपेष्टा आणि जोरात किंचाळणं, की जेव्हा मी त्यांना त्रास देतोय तर त्यांच्या तोंडातून आह असं एवढं तरी, आह एवढी किंचाळी. एखादा आपला चटका बसला आपण करतो, एखादं असं काहीतरी औरंगजेब कान देऊन ऐकत होता. हो, त्या छावणीला कान देऊन ऐकत होता, त्या तंबूला कान देऊन ऐकायचा. चिल्लाया विचारायचा, चिल्लाया संभा चिल्लाया असा विचारायचा होता. अक्षरशः वेळा झाला होता औरंगजेब. पण कुठेही संभाजी महाराजांनी एक क्षण सुद्धा त्याच्या मनाला आनंद मिळू दिला नाही. चामडी सोलली. आणि ज्यावेळेस तो जल्लाद आला फोडासाठी, तर त्यांनी म्हटलं की बेटा कम से कम आंखें तो बंद करो, कम से कम ये आंखें तो बंद करो. तर संभाजी महाराजांनी सुंदर उत्तर दिलेलं आहे. देशद्रोही माणसांची जर डोळे उघडायचे असतील तर स्वामीनिष्ठांना, राष्ट्रनिष्ठांना आणि धर्मनिष्ठांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावे लागतात. हे संभाजी महाराजांनी उत्तर दिलं. आणि मग स्वतःचे डोळे बंद करून त्या जल्लादांनी त्यांच्या डोळ्यामध्ये सळ्या घातलेल्या आणि ते खेचलेल्या असं काळं रक्त संभाजी महाराजांच्या
डोळ्यामधून आलं, काळक्षार रक्त आलं. आणि ते काळक्षार रक्त येत असताना सुद्धा संभाजी महाराजांच्या मुखातून एकच शब्द होता, आणि तो म्हणजे जगदंबोदयोस्तु. जगदंबोदयोस्तु. हे जगदंबे उदयाला आहे, जगदंबोदयोस्तु हा एकच शब्द होता. तर विचारलं औरंगजेबानी, जल्लादाला विचारलं, चिल्लाया? नाही हुजूर, नाही चिल्लाया. औरंगजेबाने दुसरी आज्ञा दिली की याच्या डोळ्यांमध्ये शेंदूर भरा. आता शेंदूर आणि जखमेवर एवढी आग होते, ओला शेंदूर संभाजी महाराजांच्या डोळ्यात भरलेला आहे औरंगजेबाने, खोबड्यांमध्ये. माणसाच्या विकृततेची परिसीमा म्हणजे औरंगजेब आहे, आणि माणसाच्या संयमत्वाची परिसीमा म्हणजे संभाजी महाराज आहे. माणूस किती संयमशील असू शकतो, त्याच्यात किती ताकद भगवंतांनी दिलेलं आहे, हे जर अनुभवायचं असेल ना, तर संभाजी महाराजांची आठवण काढा. एवढ्या खोबणीमध्ये शेंदूर भरलाय औरंगजेबानी, आणि संभाजी महाराजांच्या तोंडातून एक साधी किंकाळी नाही, ही आहा नाही ना ऊ नाही, काहीच नाही. त्याच्यानंतर दुसरी आज्ञा दिली की याची जी जीभ आहे ती ओढा. तर त्या चिमट्यानी याच्यात दाखवलं की ते सहज त्यांनी जीभ, पण तसं नव्हतं. संभाजी महाराजांनी मुठ्या ओढून घेतल्या होत्या सगळ्या, आणि जीभ अशी बंद करून टाकली होती. 40-50 लोक मिळून तोंड उघडू शकत नव्हते संभाजी महाराजांचं. तर शेवटी एका सरदारांनी म्हटलं की त्याचा नाक दाबा, म्हणे तोंड उघडेल. नाक करकचून दाबलं, मग तोंड उघडल्याबरोबर चिमटा सटकन खेचला आणि जीभ खेचली. हे हाल अपेष्टा आमच्या राजांच्या होतात, आणि या हालातून संभाजी महाराज जातात. जिभही खेचली. तर तेव्हा ते कवी कलशांना मनातून म्हणत असतील की बा आता तर मी जगदंबेचं नामस्मरण करत असणारी जीभ सुद्धा गेलेली आहे. तर जेव्हा म्हणजे कवी कलशनी सुद्धा तेवढाच हालअपेष्टा सहन केल्या बरं संभाजी महाराजांसारखे. कवी कलशांनी सुद्धा संभाजी महाराजांसारख्याच हालअपेष्टा सहन केलेल्या. म्हणजे एका प्रसंगात कवी कलशी म्हणतात समोर औरंगजेबाच्या, आणि औरंगजेब काय करतो की त्यांनी किमाश काढून टाकलेला असतो ना ती बऱ्हाणपूरला, की जोपर्यंत पकडणार नाही तोपर्यंत. तर तो जेव्हा संभाजी महाराज आणि कवी कलशांना समोर आणल्या जातो, तेव्हा तो गुडघे वाकून खाली बसतो आणि त्याच्या देवाचा धन्यवाद तो करतो, खुदाचा धन्यवाद तो करतो की मला हा माझा सगळ्यात मोठा शत्रू तू पकडून दिलेला आहे. तर ते पाहून संभाजी राजे म्हणतात कवी कलशांना की कलशजी कुछ सूझ रहा है क्या. तर कलशजी लगेच कविता म्हणतात की तेज दिया तख्त बैठ गए जमीन, तेज दिया तख्त बैठ गए जमीन, फिगार है आलमगीर, फिगार है आलमगीर, राजन तेरी दिलेरी से पुरे हुए है दमगीर. फिगार म्हणजे तेज दिया तख्त बैठ गए जमीन, फिगार है आलमगीर, की हा आलमगीर आता हरलेला आहे. राजन तेरी दिलेरी से, जे तुझा पराक्रम पाहून यांनी स्वतःला अर्पण करून टाकलेला आहे तुझ्या पायावर. हो गए दमगीर, हा दमलेला आहे बादशाह, हा तुझ्या समोर दमलेला आहे. तव तप तेज निहार के तखत तजो अवरंग, की हे राजा तुझ्या तेजासमोर तुझ्या तपासमोर आलमगीरनी शरणागती पत्करली. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. अब भी तेरे पे वो भारी है, की अजूनही तो तुझ्यावर भारी आहे. झोप लागत नव्हती औरंगजेबाला, झोप लागत नव्हती त्याला सगळे त्याचे पाप दिसत होते, पण त्याला वचपा काढायचा होता. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या हातून एक चूक झालेली आहे, ती म्हणजे मी शिवाजीला जिवंत जाऊ दिलं, पण याला मी सोडणार नाही. आणि याच्या हालअपेष्टा याच्याकरता करायचा आहे की याची दहशत बाकीच्या सरदारांवर बसली पाहिजे. म्हणून संभाजीराजांच्या एवढ्या हालअपेष्टांनी सुरुवात केली होती. पण काय झालं शेवटी, आणि करता करता गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी वढू तुळापूर येथे संभाजीराजे आणि कवी कलशांना नेण्यात आलं, आणि त्यांच्या शरीराचे 1-1 इंच छोटे कुऱ्हाडीने तुकडे करण्यात आले. म्हणजे असतील ना आपले, हा हात असेल ना, इथून कापायचा, इथून कापायचा, इथून कापायचा, इथून कापायचा, 1-1 इंच छोटे, सगळ्यात शेवटी मस्तक मारले.
विचार करू शकता तुम्ही? एक बोटाला नुसतं आपलं ठेच लागली तळमळणारे आम्ही, आमचा राजा आम्हाला काय शिकवण देऊन गेला. म्हणजे काही नसताना 40 दिवस युद्ध जिंकलेला राजा आणि सगळं काही असताना युद्ध हरलेले आम्ही. कुठे तुलना होऊ शकते? याच्याकरता इतिहास आवश्यक आहे, जो आम्ही शिकला पाहिजे आणि तो शिकायलाच पाहिजे. हा जो इतिहास आहे ना, आपण म्हणतो ना, या इतिहास शिकवा म्हणा. जे काही असेल, भारताचे जे मोठे मोठे लोक असतील, स्वतःला समजत असतील, त्यांनी यांचा इतिहास टाका. दुसरा पर्यायच नाही आहे. जर पिढीला तुमच्या पराक्रम गाजवायचा असेल, काही शिकायचं असेल, तुम्हाला इतिहास हा शिकवणं आवश्यक आहे. सर, आपण कवी कलश बद्दल ऐकलंय. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशची मैत्री कशी होते? मग दुधात जशी साखर असते ना, तशी कवी कलशांची आणि संभाजीराजांची मैत्री. दुधात तुम्ही साखर टाकली, तुम्ही सांगू शकता का दूध कोणतं साखर कोणतं? एकदा ती विरघळली की तुम्ही सांगू शकता का साखर कुठे आहे? नाही, ती दुधात एकरूप होऊन जाते. तशी संभाजी महाराजांची आणि कवी कलशांची मैत्री होती. सावलीच म्हणत होते त्यांना, आपण पिक्चरमध्ये बघितलं. कवी कलशांनी शेवटपर्यंत साथ दिली संभाजी महाराजांना. त्यांनाही तेवढ्याच त्रासातून जावं लागलं, त्यांच्यावरही तेच हाल अपेष्टा त्यांना सहन करावं लागलं, पण त्यांनी सुद्धा धर्मांतर केलेलं नाही. त्यांच्या मित्रासोबत ते शेवटपर्यंत राहिले आणि त्यांनी मैत्री धर्म पाळला. त्याला मैत्री म्हणतात. आजकालच्या यांच्यासारखी विश्वासघातकी मैत्री त्यांची नव्हती. स्वतःचा स्वार्थ आला की मी पळतो, अशी मैत्री नव्हती. म्हणजे सुरुवाती तुमच्यापासून आणि शेवटी तुमच्यासोबत अशी मैत्री होती. याला मैत्री म्हणतात आणि त्यालाच मित्र म्हणतात. जो हे ठेवतो ना, अशांशीच मैत्री करावी. सर, छत्रपती संभाजी महाराजवर कवी कलश खूप काव्य करायचे. त्यापैकी एक काव्य, कुठलंही काव्य असेल तर ते मी काव्य तुम्हाला सांगितलं, जे मी मगाशी सांगितलं. त्यांनी काय म्हटलं होतं? तव तप तेज निहार की तपत तेजो अवरंग. एक शाहीर योगेशांनी खूप सुंदर काव्य त्यांच्यावर लिहिलेलं आहे आणि ते की संभाजी महाराजांबद्दल. महापराक्रमी परमप्रतापी शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला एक ही शंभू राजा था. तेजस्वी तेजपुंजा आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो हटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छूटा नहीं. जीवा कटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वो गलत राह पर चला नहीं. वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. जगदंब आहेच ना. शंभू राजांचं बलिदान हे प्रेरणादायी आहे राष्ट्राकरता. प्रत्येक तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि प्रत्येक तरुणांनी आदर्श घेता घेता शंभू राजांनी जे स्वप्न बघितले किंवा शिवाजी महाराजांनी जे स्वप्न बघितलं की शून्यातून तुम्ही विश्व निर्माण करू शकता. तुम्ही जीवनात निराश होऊ नका. जे खूप सुंदर कविता होती ना, आपण पिक्चरमध्ये बघली की मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार न जो देखे सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. स्वप्न पहा, स्वप्न पूर्ण होतात पण त्यांच्या मागे लागावं लागतं. सपने वो नहीं है दोस्त जो नींद में आते हैं, सपने वो है दोस्त जो आपको सोने नहीं देते. तर हे आपल्याला शंभू राजांकडनं शिकायचं. हे आपल्याला शिवाजी महाराजांकडनं शिकायचं आणि पुढच्या पिढीने ते शिकावं. माझे एक मित्र आहे अक्षय चंदेल, ते खूप सुंदर बोलतात संभाजी राजांवरती आणि ते नेहमी या 4 ओळी म्हणतात. आखिर ख्वाब था ख्वाब ही रह गया, मर गया औरंग बस इतनी सी बात कह गया. स्वराज्य को मिटाओ इतनी मेरी भी औकात न थी, जान संभाजी की ले लूं इतनी मेरी भी जान न थी. लड़ रहे थे लोग जिसके नाम से इतने ईमान से, कब्र में भी डरता हूं मैं आज संभाजी के नाम से. कब्र में भी डरता हूं मैं आज संभाजी के नाम से.
हे कर्तृत्व होतं ते शंभूराजांचं होतं. 14 मेला त्यांची जयंती होती. आपण सर्वांनी ती साजरी केली. आपल्याला शिकायचं आहे ते हेच: धर्माभिमानीपणा, राष्ट्राभिमानीपणा, मैत्री कशी असावी, मित्र कसा असावा, राष्ट्राय स्वहा, धर्माय स्वहा, प्रजेकरता काय करावं, रयतेकरता काय करावं, शेतकऱ्यांकरता काय करावं, आणि जेव्हा तुम्हाला सर्वोच्च बलिदानाची वेळ येईल तेव्हा ते बलिदान कसं असावं हे आपल्याला संभाजी महाराजांकडनं शिकायचं आहे. आणि राष्ट्राला वाचवायचं असेल तर तरुणांनी काय केलं पाहिजे हे आपल्याला संभाजी महाराजांकडनं शिकायचं आहे. आणि याच्यापेक्षा मला नाही वाटत की अजून आपण शंभूराजांना अजून दुसरी काही श्रद्धांजली अर्पण करू शकतो. छत्रपती संभाजी महाराज की जय.